ठरवून उभाटा गटानं उभा केलेली सगळी यंत्रणा आहे. आज उद्धव ठाकरेंना एक कलाकाराची मदत घ्यायची पाळी होती. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये महाराष्ट्रासाठी किती महत्त्वपूर्ण निर्णय चालू आहेत, किती महत्त्वाच्या चर्चा चालू आहेत, पण याला दुर्लक्ष करून एक वेगळ्या पद्धतीने आमच्या नेत्याला बदनाम करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. पण नेता आमचा बदनाम कसा होईल? नेता हा ठीक आहे, रिक्षावाला आहे, नगरसेवक आहे, आमदार आहे, मुख्यमंत्री आहे, आजच्या तारखेला उपमुख्यमंत्री आहे, ते तुम्ही नाही हो. आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब काही म्हणजे कुठल्या तरी कुणीतरी त्यांना आशीर्वाद दिला म्हणून ते उभे राहिलेत, कष्टातून उभे राहिलेत, ते बापाच्या प्रॉपर्टीवर उभे राहिले नाहीत. ते उद्धव ठाकरे तर सारखे सांगतात. म्हणून मी ते असं म्हणतोय की तुम्ही किती जरी माझ्या नेत्याला बदनाम कराल, तितक्यात मतानं तितकीच प्रेम करणारी आणि तेवढाच विश्वास ठेवणारी महाराष्ट्रामध्ये माता माऊली सगळी जनता, तरुण मंडळी, शेतकरी ही सगळी लोक आहेत. या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा असा विषय निघतो तेव्हा सगळ्यात जास्त आपुलकी तर एकनाथ शिंदे साहेबांनाच मिळते ना. हा बडवा माणूस आहे तो. गाणं म्हणणं पळून गेला तो तामिळनाडूला. तुझी हिंमत असेल तर थांब इथं मुंबईमध्ये, बघूया काय होतं ते. हे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेना आहे. आमच्यासारखे हजारो मेले काय आणि वाचले काय. आम्ही आमच्या नेत्याची बेइज्जत कधीच होऊ देणार नाहीत. आणि काय ती बाई गाणी म्हणते, अगं बाई तुझं तोंड बघ, ते गाणं म्हणताना तुझं काय झालं, ते आरशात उभा टाकून तू तोंड बघ. काय गाणं म्हणताय तुम्ही, काय करताय? जेव्हा अरे तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, खोके म्हणता, महाराष्ट्रानं तुमची लायकी दाखवून दिली ना तुम्हाला. किती तुमचे आमदार आले, किती खासदार आले, काय परिस्थिती आहे. एक तरी कार्यकर्ता आहे तुमच्याकडे? मुंबई नाही, तुम्हाला मराठवाडा नाही, विदर्भ नाही, कोकण नाही, पश्चिम महाराष्ट्र नाही, कुठंच माणसं नाहीत ना. कुठली माता माऊली आहे का? महाराष्ट्रातली एखादी स्त्री आहे का? जर ही बाई जर सोडली तर, आणि हा संजय राऊत पोपट्या जर सोडला तर बाकीचे कोणी बोलणार आहेत का? हरामखोर प्रवृत्तीचे माणसं आहेत. विनाकारण कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं आमच्या शिंदे साहेबांना बदनाम करायचं, आमच्या नेत्याला कसं तरी गद्दार म्हणायचं, आमच्या नेत्याला काम करत असताना डिस्टर्ब करायचं. पण ही यांची हरामखोरी महाराष्ट्रानं ओळखली.